नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग चॅनलमध्ये. तर बघू शकता की आपण बांगड्यांच्या शॉपिंगसाठी गेलो होतो खास संक्रांतीसाठी. तर इथे वेल्वेटच्या बांगड्या स्टोनमध्ये, प्लॅस्टिकमध्ये, मेटलमध्ये, मॅट पॉलिश, बरंच काही. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघू शकता आम्ही सकाळ सकाळ आज लवकर निघालो होतो, उठलेलो होतो. ही आहे रुही, ही रुची. थंडी खूप वाजत होती. घरातून निघताना आम्हाला वाटलं की थंडी नाही आहे, पण गाडीत बसलं की आम्हाला खूप थंडी वाजत होती. मग म्हटलं चला आता. मग माझ्याकडे स्टोल होता तो मी घेतला, एक दुसरा स्टोल होता तो रुचीला दिला आणि मागे रुही बसली होती तिला पांघरून दिलं होतं. तर भूक लागली, मग आम्ही जवळजवळ 9च्या आसपास आम्ही इथे नाश्त्याला थांबलो. तर आम्ही कैलास भेळ इथे आम्ही नाश्त्याला थांबलो होतो. नेहमीच आम्ही इथेच नाश्ता करतो. तर रुही आणि रुचीला आणि पार्श्वला खूप भूक लागली होती. मग आम्ही कैलासच्या तिथे नाश्ता करायला सकाळ सकाळ थांबलो होतो. 8:30 किंवा 8:15चा टायमिंग झाला असेल. पार्श्वला खूप भूक लागली होती, तोपर्यंत त्याची अर्धा तास झोप झाली होती. इथे सेल्फ सर्व्हिस आहे, त्यामुळे मग स्वतः जाऊन आणलेलं आहे रुहीने, रुचीने आणि त्यांच्या पप्पाने. मग बघा आम्ही मिसळ ऑर्डर केली होती, मसाला डोसा ऑर्डर केला होता रुहीसाठी, आणि रुचीला आणि पार्श्व त्यांना इडली ऑर्डर केली होती. आणि मग त्यानंतर उपीट पण घेतलं होतं, पण उपीट फार तिखट होतं. मग आम्ही नाश्ता केला, पार्श्वला पोटभर खाऊ घातलं, रुचीने पण खाल्लं आणि मग आम्ही पोचलो. तर हे आहे भोरेआळी. हे पुण्यामधलं आहे. आम्ही पहिल्यांदा बांगडीच्या शॉपिंगसाठी गेलो. संक्रांतीला बांगडी ही खूप सेल होत असते साधारण इमिटेशन ज्वेलरीच्या शॉपमध्ये. तर आमच्या शॉपमध्ये पण म्हटलं जरा आता खूप दिवस झालं खरेदी केली नव्हती. समक्ष जाऊन घेण्यात आणि फोनवर मागवण्यात खूप फरक असतो, त्यामुळे ह्यावेळेस समक्ष जाऊन खरेदी केली. तर बघू शकता खूप व्हरायटी होती बांगड्यांमध्ये. तर मग ह्या बांगड्या घेतलेल्या होत्या मोतीमध्ये, स्टोनमध्ये, प्लॅस्टिक डेली यूज, वेल्वेट बांगडी, बेंटेक्समध्ये, अशा प्रकारच्या खूप यांच्याकडे छान छान बांगड्या होत्या. तर ह्या बांगड्या आम्ही घेतलेल्या होत्या. यानंतरून दुपारची वेळ झाली. 2-3 शॉपचं मी शूटिंग नाही घेऊ शकले कारण गर्दी खूप होती इथे. मग त्यानंतर दुपारची 11-12च्या दरम्यान परत पार्श्वला भूक लागली होती. 12 किंवा 1 वाजली असेल, 1च्या दरम्यान. मग इथे डोसा घेतला आम्ही. हे मस्जिद आहे त्याच्या तिथे समोरच स्टॉल लागलेले असतात. तिथे पार्श्वला, रुहीला, रुचीला तिघांना पण साबुदाणा वडा आणि स्पंज डोसा खाऊ घातला आणि मग पुन्हा मी शॉपिंगला सुरुवात केली आणि मग नंतरून मला टाईम भेटला नाही शूटिंग घेण्यासाठी. त्यामुळे मग रात्री रिटर्न निघालो तेव्हा 8-8:30च्या दरम्यान आम्ही रात्री तृप्ती ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो, कारण दिवसभर जेवलोच नव्हतो. पार्श्व तर पूर्ण झोपून गेला होता. हेही हॉटेल खूप छान आहे. इथे आम्ही दरवेळेस रात्रीचं रिटर्न येताना जेवायला थांबतो. मग इथे आम्ही बैंगन मसाला आणि दाल तडका ऑर्डर केलं, जेवलो आणि मग आम्हाला घरी पोचायला जवळजवळ 10:30 वाजल्या. तर थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.